नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अंकुशने कल्पना शेट्टी, महेश शेट्टी सोबतच संजना आणि अनिरुद्धला स्टेजवर बोलवलेलं असतं. सगळेजण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुकही करतात. अंकुश आता पुढे अनाउन्समेंट करत असतो आणि पुढे सांगत असतो की आपली ही फक्त कुकिंग कॉम्पिटिशन नसून आपण इथे प्रत्येक स्पर्धकाला टास्क देखील करायला सांगतो आणि त्या टास्कचे पॉईंट सुद्धा काउंट केले जातात. संजना अनिरुद्धला म्हणत असते की अनिरुद्ध, तू काही काळजी वगैरे करू नको. आजचा टास्क आणि आजची कॉम्पिटिशन आपणच जिंकणार आहोत. अरे हे सगळं आपल्यासाठी बालिशपण आहे. आणि तसंही विनर जोडी आता घोषित होणारच आहे थोड्या वेळात आणि विनर जोडी ऑलरेडी आपणच आहोत. आणि तसंही ती अरुंधती नाही आहे आता, त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही, आपणच जिंकणार आहोत. अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो की तू आता उगाच ओव्हर कॉन्फिडन्स नको दाखवसा. आजचा टास्क तुला माहिती आहे का काय असणार आहे? संजना म्हणते की काय अनिरुद्ध, निदान या क्षणाला तरी तू पॉझिटिव्ह बोलू शकतोस ना. अंशुमन पुढे म्हणत असतो की आता मी आपल्या कंटेस्टंटला विचारणार आहे की फायनल राऊंडमध्ये जाऊन तुम्हाला कसं वाटतं ते. अंकुश आता कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी यांना विचारत असतो की कॉम्पिटिशनच्या फायनल राऊंडमध्ये आल्यावर तुम्हाला कसं वाटतंय. कल्पना म्हणत असते की मला तर खूप आनंद होतोय. महेश म्हणत असतो की हां, थोडीशी भीतीसुद्धा वाटते. म्हणजे आज कुठले टास्क होणार आहे, जजेस कुठले टास्क करायला सांगणार आहे किंवा आज कुठला पदार्थ आम्ही बनवणार आहोत हे आम्हाला काहीही माहीत नाही आहे. अंकुश पुढे म्हणतो कल्पना मॅडम आणि महेश सर यांच्या चेहऱ्यावर तर आपल्याला भीती दिसते, परंतु संजना मॅम आणि अनिरुद्ध सर यांच्या चेहऱ्यावर आपल्याला काहीच भीती नाही दिसत, तर आनंद दिसतोय. संजना मॅडम, याबद्दल तुमचं काय मत आहे? तेव्हा संजना म्हणते की ऑफकोर्स ही कॉम्पिटिशन आहे, कोणी जिंकणार आहे तर कोणी हरणार आहे. आम्ही तर फक्त इथे एन्जॉय करायला आलोय. अंकुश अनिरुद्धला विचारतो की अनिरुद्ध सर, तुम्हाला काय वाटतंय? अनिरुद्ध म्हणतो की मला छानच वाटतंय आणि तसंही संजना कॉन्फिडेंट आहे की आम्हीच जिंकणार आहोत म्हणून. अंकुश विचारतो की आणि तुम्हाला काय वाटतं? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की तिला जे वाटतं तेच मला वाटतंय. अंकुश पुढे म्हणत असतो की आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय की अनिरुद्ध सर आणि संजना मॅडम यांच्यामध्ये एक वेगळाच बॉन्ड आहे. कारण अनिरुद्ध हे संजना मॅडमच्या शब्दाच्या बाहेर जाताना दिसत नाहीये. नक्की या गोष्टीला काय म्हणावं, प्रेम म्हणावं की धाक म्हणावं? तेव्हा संजना म्हणते की ऑफकोर्स प्रेमच आहे हे. आमच्या दोघांमध्येही असं आहे की ज्या फील्डमध्ये ज्याला जास्त कळतं दुसरं त्याला फॉलो करतो. आता किचनमधलं मला जास्त कळतं, त्यामुळे मी जे काही सांगेल ना ते अनिरुद्ध त्यावर विश्वास ठेवतात आणि मला ब्लाइंडली फॉलो करतात. अंकुश म्हणतो की बरं ठीक आहे, मग बघूयात की आज तुमची जोडी काय कमाल दाखवते ते. संजना म्हणते की हो ऑफकोर्स, आम्ही या गेमसाठी खूप एक्सायटेड आहोत. अंकुश म्हणतो की आम्ही देखील या गेमसाठी खूप एक्सायटेड आहोत. चला तर मग यासोबत सुरू करूया महाराष्ट्राची सुगरण जोडी. सर्वजण टाळ्या वाजवतात. फायनल राऊंडला आता सुरू होणारच असते. तेव्हा अंकुश म्हणतो की थांबा थांबा थांबा, मला आज एक खूप मोठी अनाउन्समेंट करायची आहे तुमच्या सर्वांसमोर. आज आपल्या शेवटच्या राऊंडमध्ये एक ट्विस्ट असणार आहे. काय मग तुम्ही चकित झालात ना? कारणच तसं आहे. पहिल्यांदा या कॉम्पिटिशनच्या फायनल राऊंडमध्ये 2 नाही तर 3 जोड्या सहभागी असणार आहे. असं म्हटल्यावर तितक्यातच तिथे नितीन, यश, अनघा, आरोही आणि अनिश हे 5ही जण आलेले असतात. तर अंकुश म्हणत असतो की अहो मी जोडी म्हणालो, तुम्ही तर डायरेक्ट मोर्चाच घेऊन आले. तेव्हा यश म्हणतो की सॉरी हां, आम्हाला यायला जरा उशीर झाला. आता सर्वजण तिथे बसून घेतात. अंकुश पुढे सांगू लागतो की आता आपण जी तिसरी जोडी आहे तिला आपण इथे बोलवणार आहोत. तर मित्रांनो, वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन एक जोडी इथे येते कारण प्रेक्षकांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिलाय. प्रेक्षकांच्या आग्रह खातर आम्ही पुन्हा एकदा एका जोडीला इथे आमंत्रित करत आहोत आणि त्या जोडीचं नाव आहे अरुंधती केळकर आणि मिहिर शर्मा यांना. सर्वजण खूपच खुश झालेले असतात, मोठमोठ्याने टाळ्या वाजवत असतात. सगळ्यांनाच मोठा सरप्राईज मिळालेलं असतं आणि तोंड वाकडं झालेलं असतं ते अनिरुद्ध आणि संजनाचं, ज्यांनी कधीही एक्सपेक्टही केलं नव्हतं की असा काहीतरी क्षण त्यांच्यामध्ये येणार आहे. आता असा काहीतरी ट्विस्ट आता कॉम्पिटिशनमध्ये येणार आहे. आणि जे अरुंधती हवेत उडत होती की तीच जिंकणार आहे, तिचा आता ओव्हर कॉन्फिडन्स आता लो कॉन्फिडन्सवर येऊन पोहोचलेला असतो. संजनाचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो कारण या कॉम्पिटिशनमध्ये ती जिंकणार असं तिला वाटत असतं आणि त्याचं एकमेव कारण असतं की अरुंधती या कॉम्पिटिशनमध्ये नाहीये म्हणून ती जिंकू शकत होती. परंतु आता तसं नाहीये. जेव्हा अरुंधती पुन्हा या कॉम्पिटिशनमध्ये आलंय म्हटल्यावर संजनाचं जिंकणं काय, दूरवर या स्पर्धेत तिचं टिकणंही मुश्किल असणार आहे ही गोष्ट तिला जाणवते. मलिका मॅडम अरुंधतीला म्हणत असतात की अरुंधती मॅडम, माझ्या जिंदगीमध्ये मी पहिल्यांदा ही गोष्ट अनुभवतीये की एलिमिनेट झालेल्या जोडीला प्रेक्षकांनी पुन्हा एकदा कॉम्पिटिशनमध्ये आणलंय.
सर्वजण टाळ्या वाजवत असतात. समीरन सर म्हणत असतात की खरं तर आजपर्यंत एवढं प्रेम कुठल्याच पार्टिसिपंटला भेटलेलं नाहीये. अरुंधती मॅडम, आज तुम्ही वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन पुन्हा या शोमध्ये आलाय, तर तुम्हाला कसं वाटतंय? अरुंधती आता भावूक झालेली असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती म्हणत असते की खरं तर प्रेक्षकांचं हे मत बघून मला खूप आनंद झालाय, पण सोबतच कुठेतरी थोडीशी भीती सुद्धा आहे की प्रेक्षकांच्या ह्याच अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकेल की नाही. परंतु तुम्हा सर्वांचे मला आभार मानायचे आणि एवढंच काय तर आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू. आम्ही अजिबातही कुठलीही कसर सोडणार नाही. फक्त तुमचं प्रेम आमच्यासोबत असंच असू द्या. अरुंधतीचे हे गोड शब्द ऐकून सर्वजण टाळ्या वाजवतात. मल्लिका मॅडम म्हणत असतात की अरुंधती मॅडम, तुम्ही इतक्या डाऊन टू अर्थ आहात ना, मला तर असं वाटतंय की लोकांना तुमचा हा साधेपणा जास्त आवडत असेल. मिहिर शर्मा, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तेव्हा मिहिर म्हणतो की मला तर खरं वाटलंही नव्हतं की मी या कॉम्पिटिशनमध्ये पुन्हा एकदा येईल. मतलब लोग इतना प्यार देंगे ये तो मैंने कभी सोचा ही नहीं था. अगर आज हम आपको यहाँ दिखाई दे रहे हैं तो सिर्फ और सिर्फ लोगों के प्यार के कारण. मैं अपने व्यूअर्स को थैंक यू बोलना चाहता हूँ और उनको कहना चाहता हूँ कि आज अगर मैं यहाँ पे खड़ा हूँ तो सिर्फ और सिर्फ आपके वजह से. आप हमेशा हमसे प्यार करते रहे. आपके प्यार की और सपोर्ट की हमें बहुत नीड है. आगे जितने भी टास्क होंगे वो हम पूरे जी जान से कर लेंगे. आणि खरंच आम्ही हा मौका हातातून जाऊ देणार नाही. समीरन त्या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि म्हणत असतो, आज हा आपला शेवटचा राऊंड आहे, त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगतो की तुमची छोटीशी चूकसुद्धा तुम्हाला खूप महागात पडू शकते आणि यानंतर तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही खेळावर चांगला फोकस करा. अंकुश म्हणतो की मग आज सामना होणार की नाही एकदम कडाडीचा. सो आपण जास्त वेळ न घालवता आपला पहिला राऊंड सुरू करूयात. सर्वजण टाळ्या वाजवतात. आता कॉम्पिटिशनला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असते. विरुद्ध संजनाला म्हणतो की संजना, आता आपण 100% हरणार आहोत. अरुंधती आणि मिहिरच्या चेहऱ्यावरचा एकदा कॉन्फिडन्स तर बघ. मला तर असं वाटतंय की डबल तयारी करून आलेत ते. संजना म्हणते की काय रे अनिरुद्ध, मी जरी काहीही केलं तरी माझा तुला ओव्हर कॉन्फिडन्स वाटतं आणि त्या अरुंधतीने काही केलं तरी तिचं कौतुक वाटतं तुला. अनिरुद्ध म्हणतो की मला कौतुक कसलं, मला भीती वाटते. संजना म्हणते की आता त्यात भिण्यासारखं काय आहे आणि तू का घाबरतोय? कॉम्पिटेटर पण आपल्या लेव्हलचे असायला हवेत, तेव्हा कुठेतरी कॉम्पिट करण्यासाठी मज्जा येते. आणि जर कॉम्पिटिशन टफ असेल ना तर जिंकण्याचा आनंद सुद्धा द्विगुणित होत असतो. आज मला अरुंधतीला हरवायला खूप मज्जा येईल आणि आज ह्या दोघांना कळेल सुद्धा की संजना काय चीज आहे. असं म्हणतात की कुठलाही माणूस हा वाईट नसतो. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगले गुण असतात. त्याप्रमाणे संजनामध्ये सुद्धा काहीतरी चांगले गुण आहेत की संजना इतकी प्रॅक्टिकल आहे, मॉडर्न आहे आणि काही गोष्टींमध्ये ती खरंच पॉझिटिव्ह आहे. खरं तर तिची ही गोष्ट चुकते की तिचे विचार किंवा तिच्या गोष्टी तिला घडवायच्या असतात आणि प्रत्यक्षात आणायच्या असतात, म्हणून ती दुसऱ्यांचा वापर करते आणि दुसऱ्यांचं नुकसान करते, दुसऱ्यांच्या पोटावर पाय देते. ही तिची गोष्ट तिला वाईट बनवते. कधी कधी विचार तर ती मॉडर्न करते, परंतु त्यामुळे दुसरेही हर्ट होतात हे तिला समजत नाही. आपल्याला जसं मन आहे तसं दुसऱ्यांनाही मन असतं, त्यामुळे बोलल्यावर ते दुखलं जाऊ शकतं. ही गोष्ट तिला समजत नाही आणि याच गोष्टीमुळे संजना हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. याबद्दल तर तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्कीच वाचेल. अरुंधती मिहिरला म्हणत असते की मिहिर, मला खूप भीती वाटते रे. मिहिर म्हणतो की ताई, आप क्यों टेन्शन ले रहे हो? काळजी करू नका, आपणच जिंकणार आहोत. समीरन सर पुढे म्हणतात की आजचा जो आपला टास्क आहे तो अदलाबदली. खरं तर खूप मजेशीर टास्क आहे हा. तुमच्या समोर एक चिठ्ठ्या ठेवलेला बाउल तुम्हाला दिसेल. प्रत्येक टीमच्या एका मेंबरने येऊन त्या बाउलमधली एक चिठ्ठी उचलायची आणि त्या चिठ्ठीमध्ये ज्या पार्टिसिपंटचं नाव असेल सोबतच चिठ्ठी काढणाऱ्या पार्टिसिपंटने हा टास्क खेळायचा आहे. आपण हा टास्क अजूनच सोपा करूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय करायचंय. अंकुश आता कल्पना शेट्टीला बोलवतो आणि तुम्ही प्लीज पुढे या आणि या बाउलमधली एक चिठ्ठी उचला आणि आम्हाला सगळ्यांना सांगा की त्यामध्ये कोणाचं नाव लिहिलंय. कल्पना जेव्हा चिठ्ठी वाचते तर त्यात तिच्या बाबांचं नाव लिहिलेलं असतं. अंकुश कल्पनाला सांगतो की तुमच्या डोळ्यांवर आता एक पट्टी बांधण्यात येईल आणि महेश शेट्टी, आता तुम्ही एक पदार्थ बनवायचा आहे आणि कल्पना शेट्टी, तुम्ही त्या पदार्थाचा फक्त वास घेऊन तो पदार्थ नक्की कुठला आहे हे ओळखायचंय. तुम्ही जर त्यातले इन्ग्रेडियंट सांगू शकला तर ही चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही तो पदार्थ ओळखता की नाही यावर तुमचे गुण अवलंबून राहतील. कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी यांच्या गेमला आता सुरुवात झालेली असते. संजना अनिरुद्धला म्हणत असते की अनिरुद्ध, तू एक काम कर, तू चिठ्ठी काढायला जा. तर अनिरुद्ध म्हणतो की काय बोलतेस संजना तू, इथे मला डोळसपणे पदार्थ कोणता आहे ते ओळखता येत नाही आणि त्या पदार्थातले कुठले इन्ग्रेडियंट आहे हे मला कसे काय ओळखता येतील.
संजना म्हणते की अनिरुद्ध काय रे तुझं, प्रत्येक वेळी मला हे जमणार नाही, मला ते जमणार नाही, कसं असतं रे तुझं. अनिरुद्ध म्हणतो की तुला बोलायला सोपं आहे परंतु टास्क अवघड आहे. अंकुशने या सगळ्या गोष्टीची मला आधी कल्पना द्यायला पाहिजे होती. संजना म्हणते की खरंच या अंकुशचा ना काही उपयोग झाला नाही, याला तर मी पूर्ण पैसे देणारच नाहीये. महेश शेट्टी आणि कल्पना शेट्टी यांची वेळ आता सुरू झालेली असते. तर महेश शेट्टी ही त्यांची डिश बनवत असतात. कल्पना शेट्टी तिथे उभे असतात, त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि त्यातून त्यांना ओळखायचं आहे की नक्की पदार्थ कुठला बनला जातोय आणि त्यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट टाकले गेले. कल्पना शेट्टी बोलू लागते की बाबा, मला माहिती आहे की मी लहान असताना तुम्ही हा पदार्थ बनवायचात ना, हा पदार्थ मी कसा काय विसरेल. तुम्ही पुदिन्याची पानं आणि हिरवी मिरचीची चटणी बनवताय बरोबर, त्यामध्ये तुम्ही लसूण सुद्धा टाकलंय, सोबतच तुपाचा सुद्धा सुगंध आहे. बाबा, मला समजलं की तुम्ही घी डोसा बनवताय ना विथ मिंट चटणी. कल्पनाने अतिशय करेक्ट ओळखलेलं असतं. अंकुश म्हणतो की क्या बात आहे कल्पना, तू तर अगदी वासानेच सगळं काही ओळखलंयस. सर्वजण चकित झालेले असतात. कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी यांच्यासाठी सर्वजण टाळ्या वाजवतात. कल्पना पुढे सांगू लागते की अंकुश सर, खरं तर माझ्या बाबांच्या हातचं खाऊनच मी मोठी झाली आहे. मला आई नाही आहे परंतु माझे बाबाच माझ्यासाठी सर्व काही आहेत. त्यांना जेवण बनवायला खूप आवडतं आणि त्यांच्यासारखं पुदिन्याची चटणी आणि डोसा कोणी बनवू शकत नाही. मला माझ्या बाबांनीच जेवण बनवायला शिकवलंय. महेश शेट्टी म्हणत असतात की मल्लिका मॅडम, समीरन सर, आम्हाला खरंच माहीत नाही की आम्ही ही स्पर्धा जिंकू की नाही, पण एवढं मात्र खरं आहे की या स्पर्धेमुळे मी आणि माझी मुलगी, आमच्या दोघांतला बॉन्ड नक्की पक्का झालाय. मी आता इथून जाताना रिकाम्या हाताने अजिबात जाणार नाही. इथं मला अनेक मित्रसुद्धा भेटले. सर्वांना मला थँक्यू म्हणायचंय आणि आपण प्रतिस्पर्धी आहोत हे आपण कधीही दाखवलं नाही आणि म्हणूनच ही स्पर्धा खूपच हेल्दी झाली आहे. पुढे कल्पना म्हणत असते की खरं तर इथे येऊन आम्ही खूप शिकलोय आणि एवढंच काय, अरुंधती मॅमने मला प्रॉमिस केलंय की ही कॉम्पिटिशन झाल्यानंतर त्या मला गाणं शिकवणार आहेत आणि त्या जरी विसरल्या तरी मी विसरणार नाहीये. उद्याच त्यांच्या गाण्याच्या क्लासमध्ये सुद्धा जाऊन बसणार आहे. अंकुश म्हणतो की अरे वा, स्पर्धा असावी तर अशी, कोण म्हणेल की ही कॉम्पिटिशन आहे, एकमेकांमध्ये किती आपुलकी यांच्यात. अंकुश पुढे सांगतो की कल्पना आणि महेश सर, तुम्ही तुमचा टास्क जिंकलाय, सोबतच तुम्हाला या टास्कचे पूर्ण मार्क्स मिळणार आहेत. अंकुश दोघांनाही कॉंग्रॅच्युलेट करतो आणि हेही सांगतो की फायनल राऊंडची तुमची सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे. कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी आता खुर्चीवर बसलेले असतात आणि सोबतच आता वेळ असते मिहिर आणि अरुंधतीची. अंकुशने आता मिहिरला बाउलमधून एक चिठ्ठी उचलायला लावलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये नाव असतं संजनाचं. आता अंकुश सांगतो की मिहिर सर, तुम्हाला आता संजना मॅडम सोबत पुढचा टास्क खेळायचा आहे. अंकुश सांगतो की मिहिर सर, आता तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाईल आणि संजना मॅडम जे काही पदार्थ बनवतील तो तुम्हाला ओळखायचा आहे. मिहिरच्या डोळ्यावर आता पट्टी बांधली जाते. तर संजना मनात म्हणत असते की आज मी काय बनवणार आहे हे माझं मलाही माहीत नाही, तेव्हा हा काय ओळखणार आहे. मिहिर, तुमची सुरुवातच शून्यापासून होणार आहे, हार्ड लक. आता तुझी माझ्याशी गाठ होणार आहे. संजनाने आता कुकिंगला स्टार्ट केलेलं असतं. मिहिरच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेलेली असते. तर संजना मात्र कुठला पदार्थ बनवत असते हे काहीही कोणाच्याही लक्षात येत नसतं. कसल्याही डाळी कशामध्येही मिक्स करत असते, कुठल्याही गोष्टींची फोडणी देत असते आणि त्यात कुठलेही मसाले टाकत असते. कांचन म्हणत असते की हिचं काय चाललंय, हातात येईल ते पदार्थ टाकते ही, हिला नक्की पदार्थ बनवता येतो ना तो. मी म्हणते की माणसाला जे बनवता येतं ना तेच माणसाने करावं. म्हणते की अगं आजी, ही संजना आंटीची स्ट्रॅटेजी आहे, खूप सारे पदार्थ एकत्र करायचे, त्याची भेळ बनवायची, मग समोरच्याला ओळखताच येणार नाही ना. खूप छान आयडिया आहे, मला तर संजना आंटीची ही आयडिया आवडली. तर आता मिहिर संजनाला म्हणत असतो की आप खिचडी बना रहे हो. यश अनिशला म्हणत असतो की मला माहिती आहे संजना ना हे मुद्दाम करतीये, कुठलेही पदार्थ कशातही मिक्स करतीये आणि तिला चांगलंच माहिती आहे की मिहिरला तिने बनवलेला चांगला पदार्थ तर नक्कीच ओळखू येईल, म्हणून ती असं काहीतरी करते. आता मिहिरला फारच मिसलीड करत असते आणि ती काय बनवत असते हे मिहिरच्या लक्षातही येत नसतो. मिहिर पास्ता म्हणत असतो, मिहिर पोहे म्हणत असतो, खिचडी म्हणत असतं, त्यापैकी कुठलाही पदार्थ संजना बनवत नसते. कारण संजनाने जो पदार्थ बनवलेला असतो तो स्वतः संजनाला सुद्धा माहीत नसतो आणि तो मिहिरलाही त्यामुळे कळत नाही. काउंटडाऊन आता सुरू झालेलं असतं. मिहिरची वेळ आता संपलेली असते. अंकुश मिहिरला विचारतो की मिहिर, काय पदार्थ बनवताय संजना, सांगाल का. तेव्हा मिहिरला ते ओळखता येत नसतं आणि मिहिर म्हणतो की मला जेवढं वाटत होतं तेवढे पदार्थ तर मी सांगितले, परंतु यापुढे मला काहीच कळत नाहीये. अंकुश म्हणतो की याचा अर्थ तुम्हाला हा पदार्थ कुठला आहे हे ओळखता येत नाहीये. आता तुमच्या डोळ्यावरची पट्टी काढायला हवी. मिहिरची वेळ आता संपलेली असते. मिहिरच्या डोळ्यावरची पट्टी काढली जाते. मल्लिका मॅडम संजनाला म्हणतात की संजना मॅडम, तुम्ही हे काय बनवलंय.
म्हणजे खरं तर हा पदार्थ आम्हाला देखील नवीन वाटतोय. ओळखणं तर कठीण आहे अगदी. तेव्हा संजना सांगते की मॅम सर मी मसाला ओट्स बनवले. तेव्हा मिहीर म्हणतो की मसाला ओट्समध्ये इतके सारे मसाले कोण टाकतं? त्यामध्ये तर तुम्ही चीज टाकलंय आणि चीज टाकलंय म्हटल्यावर मसाला ओट्स हे एक डाएट ब्रेकफास्ट असतो आणि त्यामध्ये तुम्ही चीज टाकताय तर कसा काय तो ब्रेकफास्ट होईल डाएट? संजना म्हणते की अगदी बरोबर आहे तुझं, पण खरं तर मी हे डाएटसाठी नाही बनवलंय. खरं तर मी हे बनवलंय लहान मुलांसाठी. काय आहे ना, लहान मुलांना चीज फार आवडतं, त्यामुळे मी जेव्हा कधी मसाला ओट्स बनवते तेव्हा त्यामध्ये चीज आवर्जून टाकते आणि मग मुलं सुद्धा आवडीने चीज खातात आणि ही माझी पद्धत आहे. आणि तुमची पद्धत तर वेगळी असू शकते मिहीर शर्मा. असं म्हणताच आता संजनाने मिहीरला चांगलंच बोलण्यामध्ये अडकवलेलं असतं आणि खरं तर कॉम्पिटिशन कशी खेळायची हे संजनाने आज दाखवून दिलेलं असतं, परंतु फक्त चुकीच्या पद्धतीने. कॉम्पिटिशनमध्ये संजनाने तिची स्ट्रॅटेजी यूज केलेली असते. ऑफकोर्स हा टास्क मिहीर हरलेला असतो आणि त्यामुळेच सर्वांना खूप वाईट वाटत असतं. सोबतच घरातल्यांना माहीत असतं ही गोष्ट की संजनाने हे सगळं मुद्दाम केलंय, परंतु कॉम्पिटिशन आहे, मुद्दाम करण्याचा तसाही काही अर्थ उरत नाही. कॉम्पिटिशन ही कॉम्पिटिशनच्या जागी असते. संजना हा टास्क तर कॉम्पिटिशन सारखा खेळली आहे, परंतु पुढे काय होईल, पुढे ती अजून किती गाड्या करणार आहे आणि सोबतच अरुंधतीला आणि मिहीरला हरवण्यासाठी किती प्रयत्न करणार आहे आणि किती कांड करणार आहे हे आपल्याला पुढे कळेलच. तोपर्यंत मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतोय आणि पुढे आपण बघणार आहोत तर पुढे अनिरुद्धला चिठ्ठी घेण्यासाठी बोलवलं जातं आणि पुढच्या चिठ्ठीमध्ये नाव असतं अरुंधतीचं. तर अरुंधती डिश बनवणार असते आणि अनिरुद्ध ती डिश ओळखणार असतो. यश मनात म्हणत असतो की आई तू आता असा पदार्थ बनवणार की बाबांना तो ओळखताच आला नाही पाहिजे. आणि चक्क अशी गोष्ट होते की खरं तर अरुंधतीचं जेवण म्हणजे एका रेस्टॉरंटपेक्षा कमी नाही आहे असं अनिरुद्धसाठी असतं आणि अनिरुद्धला अरुंधतीची प्रत्येक डिश एवढी चांगली माहीत असते आणि अरुंधतीने बनवलेल्या प्रत्येक पदार्थाची चव अनिरुद्धच्या जिभेवर असते. इतकी वर्ष अरुंधतीसोबत संसार केल्यामुळे आणि अरुंधतीच्या हातची सगळ्या डिश खाल्ल्यामुळे अनिरुद्धला अरुंधतीने काय बनवले हे समजलेलं असतं आणि तो सांगतो की अरुंधतीने भाजणीचे थालीपीठ बनवलेत आणि हे देखील सांगतो की गेली 26 वर्ष ही चव माझ्या जिभेवर आहे. अंकुश विचारतो की गेली 26 वर्षाचं गणित मला कळलं नाही, म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? आणि मग अनिरुद्ध आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा करतो आणि सांगतो की गेली 26 वर्ष मी आणि अरुंधतीने आम्ही सोबत संसार केलाय. ही गोष्ट ऐकून अरुंधती खाली बघत असते. संजनाला मात्र अरुंधतीचं एवढं अनिरुद्ध कौतुक करत असतो, त्यामुळे खूप राग आलेला असतो. संजनाने खरं तर खुश व्हायला पाहिजे की अनिरुद्धने डिश ओळखली आहे, परंतु ती यामुळे नाखुश होत असते की अरुंधतीने बनवलेली डिश याच्या बरोबर लक्षात आहे, पण मी जर काही बनवलं असतं ना तर हे तर याला कधीच ओळखू आलं नसतं. तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.